आपल्या जवळचं माणूस आपल्यापासून लांब गेलं ना की मन कसं खायला उठतं रे. म्हणजे कितीही वाद झाले ना आपल्यात तरी सुद्धा त्याच्यामध्ये मायेचा ओलावा असतो. मायेचा ओलावा, माय फूट. आय थिंक आजीने आज इमोशनल मूवी बघितली असावी. अरे देवा, काय ग? अगं ती ट्यूबलाईट राहिली बघ पुसायची. सगळी काळं काळं झालंय, ती जळमट पण काढावी लागणार आहेत आपल्याला. हा, सगळी ती कामं करायची आहेत. देवा, करूया. किचन मध्ये पण सामान आणलंय, ते भरून ठेवायचंय. हो भरते. हल्ली नाही होत ग, हल्ली नाही होत. बापरे, एवढी कामं करायला सांधे सगळे दुखायला लागलेत. पण कोणाला काही पडले का याचं? काही नाही, मरेपर्यंत बहुतेक कामं करावी लागणार आहेत. अजून काय आई अगं असं का बोलतेस तू? मग काय, तू असताना घर किती टापटीप असायचं. एखादं काम जर राहिलं ना माझ्याकडनं तर दुसरा हात पण नाही लावत. ही तर काय नुसती बसून असते मठ्ठ. पण ती वरची बॅग बघ का जरा, बघू काय काय आहे ते. काढ. नंदू 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 ठेव ठेव. अगं काय करतेस तू? हा? आले आले तुला कामाला लावलं? ओ, आल्याला तुम्ही सुरू करू नका, जरा ऐकून घ्या. सुष्मिता, तुझ्या आईला सांग गप्प राहा म्हणावं. माहेर बघण्यासाठी आलेल्या लेकीकडून कामं करून घेते, लाज कशी वाटत नाही मी म्हणतो. बाबा एक मिनिट. तू सांग, ते दुखतात ना माझे. काय धाड भरली नाही तिला, सांग तुझ्या आईला. आत्ता तिला फिरायला घेऊन जा, दुसऱ्याच्या पैशानी फुकटेगिरी करायला, खरेदीसाठी. लगेच तयार होईल बघ, सगळं दुखणं विसरून जाईल. बाबा काय बोलता तुम्ही? सर ऐकून तरी घ्या ना, ऐकून तरी घ्या ना बोलायच्या अगोदर. अगं पण मी तुला सांगितलं होतं ना, ही सगळी कामं आल्यावर मी करेन म्हणून. जरा थांबायचंच ना. वा 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 रोहन, तू इथंच राहतोस ना रे. मग इतके दिवस तुला ही कामं दिसली नाही, मग आजच तू ही कामं करशील असं कसं वाटेल रे बाबा मला? अगं पण म्हणून काय आल्या आल्या तू ताईला हे सगळं. तर तुमचं काय प्रॉब्लेम काय आहे? काय स्वानंदी, अरे मी जाते ना माहेरी, मी करते ना माझ्या आईची कामं माहेरी गेल्यावर. मग ती गोष्ट वेगळी आहे आई. अगं ताई लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली. ही सगळी कामं जर तू नंतर काढली असतीस तर काय बिघडलं असतं का? नाही ना. तेवढाही धीर नाही धरवला का तुला? मम्मा नंतर कोण करणार होतं ही कामं? अगं पण तुला यात काहीच चुकीचं वाटत नाहीये का? चुकी. अरे एवढी सदसद विवेक बुद्धी आहेच कुठे या बाईला? अपेक्षा करणंच चुकीचं आहे हिच्याकडून.